मुलांचा डबा किंवा नाश्ता नाही तर दुपारच्या जेवणासाठी अगदी गरमागरम मिक्स पिठाचे म्हणजे मेथीचे अगदी छान चविष्ट असे थालीपीठ कसे बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. कुठल्याही प्रकारचं आपण एकत्र पीठ अजिबात खमंग भाजणी न बनवता अगदी झटपट पद्धतीने अगदी छान असे चविष्ट मिक्स पिठाचे अगदी परफेक्ट पौष्टिक असे आपले थालीपीठ कसे बनवायचे मेथीचे ते आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं, सर्वात प्रथम आपण मसाला तयार करणार आहोत. मिक्सरचं भांडं घ्या, त्यामध्ये सर्वात आधी धने, जिरे, ओवा देखील आपण यामध्येच बारीक करून घेणार आहोत. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, आपल्याला थालीपीठ किती तिखट हवे त्यानुसार हिरवी मिरची. तर इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. तर लगेचच आता आपण याचा वाटण म्हणजे ठेचा तयार करून घेणार. आता आपला ठेचा हा तयार झाला आहे, मसाला आपला परफेक्ट तयार आहे. त्यानंतर लगेच एक ह्या पद्धतीचं पसरट भांडं घ्या, त्यामध्ये लगेच 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली ताजी मेथी अगदी थोडी बारीक तिला कट करून घ्या. त्यामुळे काय असतं, थालीपीठ आपल्याला व्यवस्थित थापता येतं. त्यामध्ये लगेचच गव्हाचं पीठ, तर 2 वाटी मेथीसाठी इथे 2 वाटी मी आपलं गव्हाचं पीठ घेतलं आहे. लगेचच त्यामध्ये छान खमंग खुसखुशीत अशी आपली थालीपीठ तयार व्हायला पाहिजे म्हणून 1 वाटी बाजरीचं पीठ, अर्धा वाटी डाळीचं पीठ, लगेच आपण तयार करून घेतलेला मसाला म्हणजे ठेचा आपण यामध्ये आता संपूर्ण टाकून घेऊया. तर या पद्धतीने आपण हा मसाला तयार करून घेतला. यामुळे आपल्या थालीपीठला अगदी छान अशी चव ती येते. यामध्ये जर तुम्हाला तेल टाकायचं असेल तेल देखील आपण घातलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेचच हळद, लाल तिखट, अगदी थोडासा छान कलर येण्यासाठी आपण यामध्ये लाल तिखट हे घालत आहोत आणि चवीत देखील फरक पडतो. आधी आपण हिरवी मिरचीचा वापर केला आहे म्हणून नंतरून अगदी जपून लाल तिखटाचा वापर करा, जेणेकरून आपलं थालीपीठ हे तिखट होणार नाही. चवीनुसार मीठ घालून लगेच हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. तर पिठामध्ये मी संपूर्ण इन्ग्रेडियंट्स हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर काय करायचं, अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याची कणिक हे मळून घ्यायचे. एकाच वेळेस पाणी हे टाकून घेऊ नका, आपल्याला अंदाज येत नाही. मेथी असल्यामुळे काय होतं, जे पाणी असतं ना ते लवकर आपल्याला थोडंसं सैलसर असं आपल्याला हे कणिक वाटायला सुरुवात होते. म्हणून अगदी व्यवस्थित जपून पाण्याचा वापर करा, जेणेकरून अगदी जास्ती सैलसर आपलं पीठ तयार होणार नाही. तर तुम्ही बघा, अशा पद्धतीने थोडंसं सैलसर आपल्याला पीठ हे तयार करून घ्यायचं आहे. तर आपल्याला याला कापडावरती थापून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी सहज पटकन आपल्याला हे कणिक थापता येईल. तर आता आपलं परफेक्ट पीठ हे मळून तयार झालं आहे. त्यानंतर काय करायचं, याला 10 ते 15 मिनटं आपण असंच राहू देऊया. 10 ते 15 मिनटानंतर लगेच एक पोळपाट किंवा ह्या पद्धतीचं आपलं चॉपर घ्या, त्यावरती लगेच एक कॉटनचा ओला रुमाल किंवा एखादा कापड घ्या, त्याला ओलं करून वापरा. त्यामुळे काय होतं, आपल्याला व्यवस्थित थापता येतं. लगेचच आपण कणकेचा गोळा घ्या. आता आपल्याला थालीपीठ किती जाड बारीक आकार कसा हवा आहे त्यानुसार आपण पिठाचा गोळा हा घ्या. इथे मी मध्यम आकाराचा गोळा घेतला आहे. त्यानंतर काय करायचं, यावरती पुन्हा आणखी अगदी थोडंसं पाणी टाकून घ्या. जेवढं पाणी आपलं खाली व्यवस्थित राहील तेवढं आपल्याला थालीपीठ एकदम सहज ते पसरवता येतं आणि अगदी छान आकार देखील आणि अगदी परफेक्ट असं आपलं हे थालीपीठ तयार होतं. जेवढं परफेक्ट पिठाचं प्रमाण आपण घेतलेलं राहील तेवढे आपल्याला थालीपीठ हे व्यवस्थित थापता येतं, अजिबात तळे वगैरे जात नाही आणि अगदी छान मऊसूत असं आपलं हे थालीपीठ तयार होतं. तर तुम्ही बघा, अगदी सहज हाताने आपल्याला थालीपीठ हे पसरवता येतं आहे, म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं जे कणिक होतं पीठ होतं ते मळून तयार झालं आहे. तर आता आपल्याला जाड बारीक कसं हवं आहे त्यानुसार आपण हे थालीपीठ तयार करून घ्यायचं. थालीपीठ तर आपलं आता तयार झालं आहे. त्यानंतर घ्यायचं मध्यभागी ह्या पद्धतीने होल तयार करून घ्यायचं. ह्यामुळे काय होतं, थालीपीठ हे आपलं व्यवस्थित शिजतं. तर अशा पद्धतीने आपण होल तयार केले. त्यानंतर लगेच थालीपीठ दोघीही साईडने आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे. त्यासाठी इथे तवा गरम करून घेतला आहे. तव्यावरती तुम्ही बटर, तूप किंवा तेल आपल्या आवडीनुसार टाकून घ्या. इथं मी तेल हे तव्याला अगदी भरपूर असं लावून घेतलं आहे. त्यानंतर काय करायचं, जे आपण थालीपीठ थापून घेतलेलं ते व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने थोडंसं टॅप करायचं. त्यामुळे काय असतं, जो रुमाल असतो ना अगदी पटकन येतो निघतो, अजिबात आपलं थालीपीठ हे तुटत नाही. तुम्ही बघितलं असेल, अगदी सहज आणि अगदी पटकन आपलं थालीपीठ हे आपल्या थालीपीठपासून रुमाल हा वेगळा झाला. जर
तुम्हाला थोडा त्रास होत असेल आणखी तर त्या काय करायचं, थोडंसं पण आणखी त्यावरती पाणी शिंपडून घ्या आणि थोडंसं टॅप करा, थापून घ्या. त्यानंतर ते काढून घ्या. अगदी सहज पटकन ते असं निघतं. तर आपण आता दोघेही साईडनी व्यवस्थित आता छान खमंग होईपर्यंत हे थालीपीठ आता भाजून घेणार आहोत. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवे व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. अगदी छान असं आपलं खमंग होईपर्यंत आपल्याला आता हे थालीपीठ दोघीही साईडने भाजून घ्यायचं आहे. याच पद्धतीने आपण पालक, शेपू किंवा कोथिंबीरचे देखील आपण थालीपीठ तयार करून घेतले तरी काही हरकत नाही. फक्त आपल्याला अशीच पूर्ण प्रोसेस तयार करायची आणि त्या मेथीच्या जागेवरती आपल्याला कोथिंबीर, पालक हे टाकून घ्यायचे. तर बघा अगदी छान असे आपले खमंग असे थालीपीठ हे आपलं तयार झालं आहे. तर लगेचच आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊ. अशाच पद्धतीने आता उरलेले देखील आपण थालीपीठ हे तयार करून घेणार आहोत. तर पुन्हा आणखी काय करायचं, तेल हे लावून घेऊया. तेल लावल्यानंतर लगेचच दुसरं देखील थालीपीठ आपण अशाच पद्धतीने याला दोघेही साईडने शेकून घेऊ. तर आता आपले अगदी छान थालीपीठ हे तयार आहे. जेवढे दिसायला सुंदर दिसतंय तेवढं अगदी चविष्ट, पौष्टिक आणि अगदी छान आपले थालीपीठ हे तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे आपल्याला मिळेल. अगदी परफेक्ट असे खमंग असे आपले मेथीचे थालीपीठ हे तयार आहे.